वर्ष पक्षामध्ये काहीच काम केलं असं कसं कोण म्हणू शकेल? आम्ही बघतो ना तुम्ही काम करताय ते नाही केलं असं कसं म्हणू शकतो? पक्षासाठी आंदोलन केली, पक्षासाठी तडीपार झालो, 100% केसेस अंगावर घेतल्या घेतलं, तरी पण पक्षाचं मला नाकारू शकतच नाही कोणी. हे कोणीच नाकारू शकत की बाबा पक्षासाठी हे करतोय. नमस्कार, मी नगरसेवक विजयकुमार काटवटे, भारतीय जनता पार्टीचं गेले 25 वर्ष काम करतो. आज सातारा शहराध्यक्षाच्या निवडीबाबतची मीटिंग होती. जी पक्षाच्या संघटनात्मक निवडणूक त्या बाबतीत आज मीटिंग सर्किट हाऊसला होती. मी इथं आलो असताना 20 जणांची यादी त्यांनी डिक्लेअर केली की ज्या 20 जणांच्या यादीमध्ये की तुम्ही जे शहराध्यक्षाला इच्छुक आहेत त्या उमेदवारांनी ह्यांना जाऊन भेटा, या पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटा आणि त्यांचं मत घ्या. आज मी गेली 25 वर्ष काम करत असताना भारतीय जनता पार्टीचे आंदोलनं, प्रत्येक आंदोलनात सहभागी, केसेस अंगावर घेतल्या. मी स्वतः तडीपार झालो पक्षासाठी, पक्षाच्या विचारासाठी. एवढं सगळं करत असताना विविध संघटनात्मक पदावर काम केलं. जिल्हा सरचिटणीस, जिल्हा कोषाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी म्हणून काम केलं. आज एवढे सगळं काम करत असताना आज ज्यावेळेस मी इथं मीटिंगसाठी आलो, त्या मीटिंगमध्ये 20 जणांच्या यादीमध्ये, निवड समितीच्या यादीमध्ये माझं साधं नावसुद्धा नाही. म्हणजे ह्याला शहराध्यक्ष करा असं सुद्धा मी सांगू शकत नाही. मग 20 वर्ष जर का मी पक्षामध्ये काम करतोय, प्रामाणिकपणे पोटतिडकीने काम करतोय आणि विचार तळागाळापर्यंत, पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवतोय, पक्षासाठी प्रत्येक ठिकाणी आंदोलन केली, ह्या गोष्टी जर का होत असतील, पक्षाच्या काही पदाधिकारी जर का जाणीवपूर्वक मला जर का डावलत असतील, गेले 8 वर्ष कोणत्याही पदावर मला घेतलं नाही. माझी काय चूक आहे? मी पक्षाच्या विरोधात काम केलं आहे किंवा पक्षाच्या अप्रोक्ष दुसरे काहीतरी विचार मांडलेत, असं कुठलीही बाब घडलेली नाही. पक्षाचं प्रामाणिकपणे हाडाचा कार्यकर्ता म्हणून मी प्रामाणिकपणे काम केलं. मग ह्याच्यामध्ये माझी काही चूक झाली असेल तर ती मला सांगावी, पदाधिकाऱ्यांनी कळावी. मी वरिष्ठांना सुद्धा फोन केले की बाबा ह्या गोष्टीमध्ये एक नाही, मला कुठल्याही ह्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जात नाही. आत्तापर्यंत कोणत्याही वरिष्ठांचा फोन आला नाही. शेवटी मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि माझी तळमळीने विनंती आहे की जे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करतात त्यांचे विचार पक्षाने घ्यावेत, वरिष्ठांनी सुद्धा त्याची दखल घ्यावी. आज नेते मंडळीबद्दल माझी कोणतीही नाराजगी नाही. स्थानिक पदाधिकारी जे आहेत, जे जाणीवपूर्वक 2-3 पदाधिकारी आहेत, जे जाणीवपूर्वक डावलतात की ह्याला कुठल्याही पदाधिकारी कुठल्या ह्याच्यामध्ये घेऊ नये. आज बूथ आमच्याकडं सक्रिय असताना, 4-5 बूथ असताना आमच्याकडं एकही बूथ दिला जात नाही. मग शेवटी एक नगरसेवक म्हणून आपल्या पेठेतला आपल्याकडे बूथ पाहिजे ना. आम्हीच दुसऱ्याच्या बूथवर जाऊन तिथलं सक्रिय भाजपचं काम करायचं, मग हे चुकीचं आहे. तर थोडंसं वरिष्ठांनी, नेते मंडळींनी, दोन्ही महाराजांना नम्र विनंती आहे की ह्या सर्व प्रक्रियेमध्ये, बारीक सारीक गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष घालावं आणि चांगल्या प्रकारे ही प्रक्रिया पार पाडावी. जे प्रामाणिक कार्यकर्ते, जे तळागाळीचे कार्यकर्ते, जे प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करतात त्यांना पदावर नेमावं आणि पक्ष भविष्यात 20-25 वर्ष अजून पुढं मोदी साहेब कसे पंतप्रधान होतील, फडणवीस साहेब कसे मुख्यमंत्री होतील, ह्याच्यासाठी आपण सर्वजण काम करूया, एवढीच नम्र विनंती. धन्यवाद.